15 वर्षापूर्वी हरवलेली मुलगी, जिचा मृत्यू झाला असे सगळ्यांना वाटत होते. ती अचानक एका रात्री आईच्या दारात उभी राहिली. पण तिच्या हातात होता एक जुना फोटो आणि त्या फोटोमागे लपलं होतं एक भयंकर रहस्य. आईने 15 वर्ष मुलीच्या शोधात आयुष्य झिजवलं होतं. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा आईच्या पायाखालची जमीनच सरकली. नेमकं काय होतं त्या मुलीच्या गायब होण्यामागचं रहस्य आणि आईने कोणती लढाई लढली, जाणून घेण्यासाठी ऐका ही मनाला भिडणारी कथा. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात सावित्री नावाची एक गरीब पण स्वाभिमानी स्त्री राहत होती. तिचा नवरा गणपत शेतमजुरी करून घर चालवत होता. त्यांना एकच मुलगी होती, आर्या. आर्या म्हणजे सावित्रीचा जीव की प्राण. गावातील प्रत्येकाला माहीत होतं की सावित्री आपल्या मुलीसाठी काहीही करू शकते. आर्या खूप हुशार होती. शाळेत नेहमी पहिली यायची. शिक्षक तिचं कौतुक करायचे. एक दिवस गावात जत्रा भरली होती. आर्या फक्त 10 वर्षाची होती. आई, मी मैत्रिणीसोबत जत्रेला जाऊ का? सावित्रीने हसत परवानगी दिली. पण त्या दिवसाने सावित्रीच्या आयुष्याला काळी छाया दिली. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण आर्या घरी परतली नाही. सुरुवातीला वाटलं मैत्रिणीकडे थांबली असेल, पण शोधाशोध सुरू झाली. संपूर्ण गाव पालथं घातलं. नदीकाठ, शेत, जंगल, पण आर्या कुठेच सापडली नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दाखल झाली. महिने गेले, वर्ष गेली, पण आर्याचा काहीच पत्ता लागला नाही. लोकांनी म्हणायला सुरुवात केली, ती आता या जगात नसेल. पण सावित्रीने कधीच आशा सोडली नाही. ती रोज देवासमोर दिवा लावायची. माझी मुलगी जिवंत असेल, ती परत येईल. लोक तिची थट्टा करायचे, पण आईचं मन काही वेगळंच सांगत होतं. दरवर्षी आर्याच्या वाढदिवशी सावित्री नवीन ड्रेस विकत घ्यायची. तो कपाटात ठेवायची. माझी मुलगी परत आली तर. गणपत आजारी पडला. मुलीच्या दुःखाने तो खचला. काही वर्षातच त्याचा मृत्यू झाला. आता सावित्री एकटी उरली, पण तिचा शोध सुरूच होता. तिने पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले. शहरात जाऊन NGOंना भेटली. जाहिराती दिल्या. जुने फोटो घेऊन लोकांना विचारत राहिली. 15 वर्ष, पूर्ण 15 वर्ष. आणि मग एका पावसाळी रात्री दारावर टकटक झाली. रात्रीचे 12 वाजले होते. सावित्रीने दार उघडलं. समोर एक तरुणी उभी होती. ओल्या डोळ्यांनी ती म्हणाली, आई. सावित्री थिजून गेली. तिच्या हातातील दिवा खाली पडला. आर्या. त्या मुलीने मान हलवली. त्या क्षणात दोघी एकमेकींच्या मिठीत कोसळल्या. 15 वर्षाचं दुःख अश्रूमधून बाहेर पडत होतं. गावभर बातमी पसरली, आर्या परत आली. दुसऱ्या दिवशी लोक घराबाहेर जमले. सगळे आश्चर्यचकित होते, पण सावित्रीच्या मनात एक प्रश्न होता. आर्या, तू इतकी वर्ष कुठे होतीस? आर्याच्या डोळ्यात भीती दिसली. ती म्हणाली, आई, मला सगळं सांगायला वेळ लागेल. त्या रात्री तिने एक जुना फोटो काढला. फोटोमध्ये ती लहान असताना होती आणि तिच्यासोबत उभा होता गावातील एक प्रभावशाली माणूस, रमेश पाटील. सावित्री हादरली. रमेश पाटील गावातील श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती होता. आर्या थरथरत म्हणाली, आई, माझ्या गायब होण्यामागचे याचं नाव आहे. सावित्रीच्या अंगावर काटा आला. 15 वर्षापूर्वीचं रहस्य आता उघड होणार होतं आणि इथून सुरू झाली एका आईची सर्वात मोठी लढाई. दुसऱ्या दिवशी सावित्री आणि आर्या घरात बसल्या होत्या. आर्या हळूहळू सत्य सांगू लागली. जत्रेच्या दिवशी एक अनोळखी महिला तिच्याजवळ आली होती. तिने सांगितलं, तुझी आई तुला बोलवते. लहान आर्याने तिच्यावर विश्वास ठेवला, पण ती महिला तिला गावाबाहेर घेऊन गेली. तिथे रमेश पाटीलचा माणूस उभा होता. आर्याचं अपहरण झालं होतं. सावित्रीचा श्वास अडकला. पण का? आर्या रडत म्हणाली, कारण मी काहीतरी पाहिलं होतं. जत्रेच्या आदल्या दिवशी तिने रमेश पाटील आणि काही लोकांना एका मुलीची तस्करी करताना पाहिलं होतं. त्यांना वाटलं होतं की आर्या पोलिसांना सांगेल, म्हणून तिला गायब करण्यात आलं. आर्याला शहरात नेण्यात आलं. नंतर दुसऱ्या राज्यात तिची ओळख बदलण्यात आली. ती अनेक वर्ष कैदेत राहिली. पण एक चांगली स्त्री तिच्या आयुष्यात आली. तिने आर्याला मदत केली, शिक्षण दिलं, स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. आर्या मोठी झाली. एक दिवस तिला जुन्या कागदपत्रांमधून स्वतःची खरी ओळख समजली. तिने शोध सुरू केला आणि अखेर
ती आपल्या आईपर्यंत पोहोचली. सावित्रीच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता ती घाबरणार नव्हती. दोघींनी पोलिसांकडे तक्रार दिली. सुरुवातीला कोणी विश्वास ठेवला नाही. रमेश पाटीलचा प्रभाव खूप मोठा होता. साक्षीदार घाबरत होते, पण सावित्री हार मानली नाही. तिने माध्यमांची मदत घेतली, जुने पुरावे शोधले. आर्याने अनेक तपशील दिले. हळूहळू आणखी काही पीडित मुली पुढे येऊ लागल्या. संपूर्ण प्रकरण उघड होऊ लागलं. राज्यभर खळबळ उडाली. रमेश पाटीलला अटक झाली. चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या. वर्षानुवर्ष तो मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीशी जोडलेला होता. आर्या त्याच्या गुन्ह्यांची जिवंत साक्षी होती. खटला अनेक महिने चालला. शेवटी न्यायालयाने रमेश पाटील आणि त्याच्या साक्षीदारांना कठोर शिक्षा सुनावली. त्या दिवशी सावित्री न्यायालयाबाहेर उभी होती. तिच्या डोळ्यात समाधान होतं. आर्या तिच्या शेजारी उभी होती. सावित्री म्हणाली, मला माझी मुलगी परत मिळाली. यापेक्षा मोठा न्याय कोणता? आर्या हसली. आई, तू हार मानली नसतीस म्हणूनच मी आज इथे आहे. दोघींचे डोळे पाणावले. गावातील लोक ज्यांनी कधी काळी सावित्रीची थट्टा केली होती, तेच आज तिचा सन्मान करत होते. सावित्रीने सिद्ध केलं होतं, आईची माया आणि तिची जिद्द कोणत्याही अंधारापेक्षा मोठी असते. 15 वर्षानंतर परतलेल्या लेकीने फक्त आपलं घरचं शोधलं नाही, तर अनेक निरपराध मुलींना न्याय मिळवून दिला आणि एक आईची लढाऊ कथा इतिहास बनली.